येवला शहरात बसंत पंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी श्री चौंडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये सकाळी देवीचा दुग्धाभिषेक आणि पूजन करण्यात आलं। श्री देवांग कोष्टी समाजानं शहरातून श्री चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक काढली होती। शहरातील काळा मारुती रोड, पहाड गल्ली, मेन रोड, बुरुड गल्ली अशा प्रमुख मार्गानं ही मिरवणूक संपन्न झाली। साईबाबांच्या महिमांचा देखावा सादर यावेळी करण्यात आला। या बसंत पंचमी महोत्सवात नारी रक्षा अभियानाचे संदेश देण्यात आला। तसेच पालखी उचलण्याचा मान महिलांना दिल्यानं स्त्री पुरुष समानतेचाही संदेश या मिरवणुकीतून देण्यात आलाय। त्याचप्रमाणे कन्यारत्न प्राप्त मातांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। शहरामध्ये बसंत पंचमीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या येवला नगरीमध्ये उत्सव पाहण्यासाठी येत असून हैदराबाद, नगर, नाशिक, पाथर्डी, पुणे अशा विविध शहरातील कोष्टी बांधव हजारोंच्या संख्येनं एकत्रित येऊन बसंत पंचमी महोत्सव साजरा करतायत। यावेळी चौंडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये महाप्रसाद ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाप्रसंगी समाजाचे हैदराबाद येथील राष्ट्रीय उपाध्यक्ष चोला राजेश्वर, मनोज भागवत, संजय करंजकर, गणेश खेळकर, अरुण वरोडे, अमोल असलकर, कैलास घटे, दत्तात्रय नागडेकर, मनोज सगम, श्याम वरोडे, अरुण काळे, दिलीप बाबर, विष्णू विधाते, प्रवीण सावंत, विलास कांबळे, रोशन आदमने, अनिल भागवत, हिराबाई वाघुंबरे, सुरेखा करंजकर, अस्मिता वरोडे, उर्मिला विधाते आदींसह समाज कोष्टी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। याप्रसंगी कोष्टी समाजाचे अध्यक्ष मनोज भागवत यांनी अधिक माहिती दिली। शुद्ध पंचमी म्हणजे बसंत पंचमी उत्सव या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून गोष्टी बांधव येथे येवल्याला येत असतात। आम्ही सर्व गोष्टी बांधव येथे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा उत्सव साजरा करतो। या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे आम्ही या वर्षीचा मान पालखी उचलण्याचा मान महिलांना दिला। आम्हाला स्त्री पुरुष समानतेचा संदेश याद्वारे या येवले शहराला द्यायचा होता। तसेच आम्ही दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करतो। या वर्षीच्या देखाव्यामध्ये साईबाबा आणि त्यांचा भक्त परिवार असा देखावा आम्ही सादर केलेला आहे। सोबत कृष्ण आणि विठ्ठलाचीही रूपं साजरे केलेले आहे। तर महिला मंडळाचे अध्यक्ष हिराबाई वाघुंबरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। जय चौंडेश्वरी माता। आज आपल्या येवले शहरामध्ये बसंत पंचमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू होत आहे। या कार्यक्रमाला 100 वर्षाची परंपरा आहे। तसंच मंदिरही आमच्या चौंडेश्वरी देवीचं मंदिर 500 वर्षापूर्वीचं आहे। तसंच आजचा कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांनी यावेळेस पालखी धरली आणि मिरवणुकीमध्ये त्या सहभागी झालेले आहे। तसेच आपल्या येवले शहरामध्ये मंदिरामध्ये कन्यारत्न प्राप्त मातांचा सत्कार केला जातो। याचबरोबर पुणे येथील मार्गदर्शक अरुण वरोडे यांनी ही संकल्पना विशद केली। त्यानिमित्त महिलांचा सत्कार केला जातो। बाहेरगावचे बरेच पाहुणे मंडळी इथे आलेले असतात हा सोहळा बघण्यासाठी। हा सोहळा एक युनिक सोहळा आहे। असा सोहळा कुठे होत नाही महाराष्ट्रामध्ये कोटी समाजाचा। त्यामुळे चौंडेश्वरी मंदिरात दुपारी समाजाचा कार्यक्रम असतो, लोकांचा सत्कार केला जातो, व्यक्तिमत्व विकास शिबिर अशा बऱ्याच गोष्टी समाजाच्या मार्फत लोकांना प्रेरित केल्या जातात आणि फार मोठ्या प्रमाणात हा उत्सव येवल्यामध्ये साजरा केला जातो। असं आहे की प्रत्येक वर्षी चौंडेश्वरीची पालखी पुरुषांच्या द्वारे वाहून नेली जाते, पण यावर्षी महिलांना तो मान मिळाला आणि चौंडेश्वरीची पालखी खास करून महिलाच आता ह्यावेळेस उचलत आहेत। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस9 मीडिया, येवला।